आज सुद्धा आपली शिवसेना पळवण्याचा प्रयत्न होतोय आणि एक खबरदारी घेतली आहे, आपण नाही त्यांनी. कारण प्रभू श्री रामचंद्राने धनुष्यबाणाने रावणाचा वध केला होता. भानगड नको म्हणून तो धनुष्यबाण सुद्धा चोरलेला आहे. चोरा, पण एक लक्षात घ्या की ज्याप्रमाणे हनुमानाने रावणाची सोन्याची लंका दहन केली होती, तशीच तुमची खोक्याची लंका दहन करणाऱ्या धगधगत्या मशाली आज सुद्धा माझ्यासोबत आहेत. आणि तुमची खोक्याची लंका आहे. मी जास्त गद्दारांवरती बोलणार नाहीये, कारण त्यांच्यावरती मला बोलण्याची आता गरजच नाही. तुम्ही सगळेजण बोलतायत, माझ्या आधीचे सगळे बोललेत. आणि सध्या क्रिकेटचा मोसम आहे, वर्ल्ड कप सुरू आहे. क्रिकेट पण चालू असतं आणि मरे मरे जाहिराती पण असतात. आणि काही जाहिराती तर आपल्याला बघून बघून पाठ होतात. त्यातलीच एक जाहिरात आहे, ते 3 हिरो सगळे, अजय देवगण, अक्षय कुमार आणि शाहरुख, ते तिघही येतात, 2-2 बोटं दाखवतात. आमच्याकडे सुद्धा 3 जण बसलेले आहेत. ते सुद्धा 2-2 सांगतात की अरे आमच्याकडे सुद्धा 2-2 हाफ आहेत. आणि ते कमला पसंतवाले आहेत, हे कमळा पसंतवाले आहेत. पसंत आपली आपली. त्यांना कमला पसंत आहे, यांना कमळा पसंत आहे. तुम्ही घ्या आणि तुमचं काय ते बघा. आमच्या नादाला लागू नका. आज महाराष्ट्रामध्ये आणि देशात खूप प्रश्न आहेत. मी भाषणाच्या सुरुवातीला आवर्जून जरांगे पाटलांना धन्यवाद देतोय. अत्यंत समजदारपणाने त्यांनी आंदोलन सुरू ठेवलेलं आहे. आणि आज त्यांनी एक चांगली गोष्ट केली, धनगरांना साथ घातलेली आहे. मी ज्या वेळेला जालन्यात शांततेमध्ये हे आंदोलन सुरू होतं आणि आत्ताचं जे सरकार आहे, डायरचं सरकार, जसं जालियनवाला बागेमध्ये पोलीस घुसून त्यांनी अत्याचार केला होता, त्याचप्रमाणे आंतरवेलीमध्ये शांततेत बसलेल्या मराठा समाजाच्या आंदोलकांवरती यांनी 5वी लाठीहार केला होता. मी तत्काळ तिकडे गेलो, बघितलं. तिकडे हॉस्पिटलमध्ये गेलो, कोणाची डोकी फोडलेत, कोणावरती छरे मारलेले आहेत. पण काही काही घटना अशा घडतात की हृदयामध्ये त्या कायम घर करून राहतात. ज्या वेळेला आम्ही संभाजीनगरपासून निघालो आणि त्या ठिकाणावरती जात होतो, मध्ये जरा आम्ही थांबलो. एका घरामध्ये गेलो. घर कसलं तुम्हाला गावचं माहिती आहे, ग्रामीण भागातनं बरेच तुम्ही लोक आलेले आहात. 3 सांजेची वेळ होती, मिणमिणत्या दिवा होता. मी जरा तिकडे बाथरूमला जायचं म्हणून गेलो. बाहेर आल्यानंतर त्या घरातली माऊली आणि तिची मुलगी हातामध्ये पंचारती घेऊन उभ्या होत्या. आणि मी त्यांना नमस्कार करून सांगितलं की ताई, आज ओवाळू नका, कारण फार भयानक घटना इकडे घडले. मग ताईंनी मला विचारलं, मी राखी बांधू शकते का? हृदयस्पर्शी प्रसंग होता. आणि ती माऊली मला राखी बांधत असताना तिच्या डोळ्यात पाणी आलं. म्हटलं ताई काय झालं? ते म्हणलं मला सुद्धा खूप मारलं बघ म्हणे, गुरावानी मारलं, हात दुखतोय माझा. म्हटलं काय औषधोपचार केले का? ते नाही म्हणे, मी कशीबशी निसटले, पण माझी सून आणि माझा मुलगा हॉस्पिटलमध्ये. मग नंतर त्यांना सुद्धा मी भेटायला गेलो आणि त्या ताईंचा फोटो आला होता ना, तो पोलिसांची भांडत्या, तो एक निळ्या रंगाची साडी नेसली होती. माझ्यासमोर त्या ताई बेडवरती होत्या, तोंड एवढं सुजलेलं, नाक फुटलं होतं. आणि मग सोबत जे होते त्यांनी मला सांगितलं की साहेब, यांचं डोकं सुद्धा फोडून टाकले. एवढ्या निर्गुणपणात तुम्ही वागता? मी मुख्यमंत्री होतोच आणि त्याही वेळेला हा प्रश्न होताच. मराठा आंदोलन तेव्हाही सुरू होतं, पण इकडे आलेल्या एकाने तरी सांगावं, कधीतरी कोणावर तरी लाठीमाराचा आदेश मी दिला होता का? मग पोलीस एवढे रानटी होऊ शकतात? तेच पोलीस आहेत.
आदेशाचं पालन करणारे पोलीस आहेत. आदेशाशिवाय ते असे वेडवाकडं वागू शकत नाही. जालन्याचा डायर कोण आहे, कोणी आदेश दिला, काही चौकशी नाहीये. मी जरांगे पाटलांना भेटलो आणि त्यांनी मला त्या बंदुकीची एक पुंगळी दाखवली. साहेब हे बघा, एवढी मोठी गोळी आमच्यावरती त्या गोळ्या झाडल्या, अश्रूतून सोडला. आणि काश्मीरमध्ये दंगेखोरांवरती ज्या छऱ्याच्या बंदुका वापरतात त्या छऱ्याच्या बंदुका वापरल्या. कोणाच्या गालात गेलेला छऱ्याच्या, कोणाच्या डोक्यात गेलेला. काय करणार, काय कुठे चाललो होतो आपण? गद्दारांना म्हणा तुमच्यात हिंमत असेल तर हा प्रश्न सोडून दाखवा. हे खरे बाळासाहेबांचे विचार आहेत. द्या मराठी माणसाला न्याय द्या, मराठा समाजाला न्याय द्या. पण आज जर न्याय मिळवायचा असेल तर जेव्हा मी त्या आंदोलनकर्त्यांना भेटायला गेलो होतो तेव्हा जे बोललो तेच आज बोलतोय. हा विषय सोडवायचा असेल तर तो इथे सुटणारा नाहीये. हा लोकसभेमध्ये सोडवावा लागेल. आणि आम्हाला असं वाटलं होतं, नवे आमचा आग्रह होता की ऐन गणपतीच्या दिवसांमध्ये जे खास अधिवेशन घेतलं गेलं होतं त्या अधिवेशनामध्ये संसदेला तो अधिकार आहे, न्यायालयाचा निर्णय फिरवण्याचा अधिकार आहे. ज्याप्रमाणे दिल्लीचा निर्णय, संपूर्ण बदल्यांचे अधिकार, कोर्टाने दिलेला निर्णय यांनी पाशवी बहुमताच्या जोरावरती जसा वळवला होता तसाच सगळ्यांना न्याय देणारा निर्णय तुम्ही संसदेत घ्या. घ्या, मराठा समाजाला घ्या, धनगरांना घ्या, ओबीसीना घ्या, किती जाती असतील, किती वंचित असतील. कारण जे शिवसेना प्रमुखांचं वाक्य होतं की जातीला पोट असतं पण पोटाला जात लावू नका. आणि राज्यकर्त्याचं कर्तव्य असतं की ते पोट कोणत्याही जातीचं असो ते भरलं गेलंच पाहिजे, हे राज्यकर्त्याचं कर्तव्य असतं. इकडे जे सगळे जमलेत आज तिकडे मेळावा घेत आहेत, बोला, आमचं ती टीका करा, मी तुम्हाला किंमत देत नाही. कारण माझ्या समोर महाराष्ट्रातला हा गोरगरीब आहे. आणि मी जरांगे पाटलांना खास धन्यवाद एवढ्यासाठी देतोय की जातीपातीच्या भिंती उभ्या करून आपापसामध्ये झुंजवण्याचं कारस्थान जे भाजपा करतंय त्याला आपल्याला सगळ्यांना मिळून मोडून तोडून टाकायचं आहे. सगळे मराठा म्हणजे सगळे मराठी, एका मातीची आपण लेकरं आहोत. फक्त ज्यांच्याशी लढतोय आपण तो सारासुरा नाहीये, तो कपटी आहे, विघ्न संतोषी आहे. आणि भाजप एवढा विघ्न संतोषी आहे की कोणाचंही लग्न असो, तुम्ही बोलवा अथवा नका बोलू, हे जाणार, पंक्तीला बसणार, भरपूर जेवणार, आडवा हात मारणार. मग श्रीखंडपुरी असेल, बासुंदी असेल, किती पोळ्या खाण्याच्या स्पर्धा लावतील. किती पुरणपोळ्या खाल्ल्या माहितीये तुम्हाला? सगळ्या पुरणपोळ्या फस्त करणार, भेकर देणार. पण निघताना नवरा बायकोत भांडणं लावून दुसऱ्या लग्नात जेवायला जाणार. अशी ही औलाद आहे, अशी औलाद आहे. आणि मी पुन्हा पुन्हा सांगतोय, भारतीय जनता पक्ष असो किंवा त्या काळचा जनसंघ असेल, यांचा कधीही कोणत्याही लढ्याशी सुतराम संबंध नव्हता. स्वातंत्र्य लढ्याशी तर कदापि नव्हता. मराठवाडा मुक्ती संग्रामात त्यांचं कधी नाव ऐकलं नाही. संयुक्त महाराष्ट्र चळवळीमध्ये सुद्धा ते नव्हते. पण केव्हा एकत्र आले होते? संयुक्त महाराष्ट्र समितीमध्ये ते आले होते. चळवळीत नव्हते, समितीत आले. कशासाठी आले? हे सगळं आयतं अन्न शिजतंय, घुसून बघूया हात मारायला. म्हणून सगळ्यात शेवटी जनसंघ समितीत सामील झाला आणि सगळ्यात पहिल्यांदी जनसंघ बाहेर पडला, जागा वाटपाच्या भांडण करून सगळं तोडून मोडून टाकायचं. विघ्न संतोषी म्हणतात ते याला. मग जनता पक्षात घुसला, तिकडे दुहेरी सदस्यत्वाचा वाद केला, तिकडे तोडफोड तांबा पितळ केलं. मग शिवसेनेसोबत आले, तिकडे अकाली दलाबरोबर गेले, कधी नितीश बरोबर, कधी यांच्या बरोबर, कधी त्यांच्या बरोबर, गोव्यात मगो पक्षाबरोबर. हे औलादी लक्षणीची जी
पार्टी आहे हे जिथे जाते तिथे सत्यानाश करते. म्हणून मी जरांगे पाटलांना सांगतो की पहिले यांच्यापासून सावध राहा, पहिले यांच्यापासून सावध राहा. आज सुद्धा त्यांनी जे काही केले, हा भगवा इकडे डौलाने फडकतोय, मानाने फडकतोय, पण त्या भगव्यामध्ये दुई तो जो आला होता ना पानिपतचा अब्दाली, त्यांनी हेच केलं होतं. दुहीची बीज पेरायची, भांडणं लावायची, आणि त्या भांडणामध्ये जे खरे प्रश्न आहेत, मग ती बेकारी असेल, महागाई असेल, आणखीन काही असेल, त्याच्याकडे कोणाचं लक्ष जाता कामा नये. तुमच्या चुली पेटवण्यापेक्षा तुमची घरदारं आम्ही पेटवतो आणि पुन्हा तुमचे रक्षण करते म्हणून तुमच्या पेटत्या घरांच्या होळीवर आम्ही आमची पोळी भाजतो. हे आता उघड उघड दिसतंय, उघड दिसतंय. दुसरा आता जवळपास 1 वर्ष होऊन गेलं. आपण सुप्रीम कोर्टात गेलेलो आहोत अपात्रतेच्या निर्णयासाठी. केस तारखेवरती तारीख, तारखेवरती तारीख. काय करायचं तेच कळत नाही. कारण सर्वोच्च न्यायालय प्रत्येक वेळेला कानफट फोडतंय यांचं लवादाचं, पण निर्लज्जम सरासुखी कानफट फोडलं तरी गाल सोडत सांगतात की आम्ही आमचं टाइम टेबल सादर करू. ठीक आहे, तुम्ही तुमचं टाइम टेबल द्यायचं तेव्हा द्या, पण एक लक्षात घ्या, मी कोणाचाही अपमान करू इच्छित नाही. न्यायाधीश न्यायमूर्तींचा तर करूच शकत नाही, पण ज्या पद्धतीने हे सगळं चाललेलं आहे ते बघितल्यानंतर एक विनोद नक्की माझ्या लक्षात येतो. आणि तो विनोद म्हणजे असा आहे की एकदा भरल्या कोर्टात न्यायमूर्ती बसलेले असतात आणि केस चालू असतात. कोणाला तारीख दे, कोणाचा निर्णय दे, कोणाचं हिअरिंग घे, आणि मग त्या सोबत कोण असतो त्याला विचारतात, चल पुढची केस कोणती आहे? मग तो सांगतो, साहेब एका 20 वर्षाच्या मुलीची छेड काढलेल्याची ही केस आहे. आता मुलीची छेड काढले म्हटल्यानंतर कोणी चिडणार? बोलवा त्याला, आणा समोर. आणि त्या आरोपीच्या पिंजऱ्यात एक आजोबा काठी टेकत 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 येतात. ते न्यायाधीशांचं डोकं आणखीन फिरतं. तुला तुम्हाला लाज नाही वाटत? आजोबा झालात, काठी टेकत चालता आणि 20 वर्षाच्या मुलीची छेड काढता, शरम नाही वाटत? त्या आजोबा शांतपणाने न्यायाधीशाकडे बघतात आणि सांगतात, न्यायाधीश महाराज, जेव्हा ही घटना घडली तेव्हा मी सुद्धा 20च वर्षाचा होतो. काय कळलं? म्हणजे 20 वर्षाच्या असताना ती घटना घडली, आता ते आजोबा झाले, जिची छेड काढली होती ती सुद्धा आजी झाली, पण केस चालू आहे, केस चालू आहे, केस नाही थांबणार, तारीख पे तारीख, तारीख पे तारीख. आता माझं स्पष्ट म्हणणं असं आहे, ठीक आहे, तुम्ही आम्ही केलेल्या अपात्रतेचा निर्णय जेव्हा लावायचा तेव्हा लावा, 20 वर्षानंतर लावा, 50 वर्षानंतर लावा, पण आज संपूर्ण देश बघतोय, संपूर्ण जग बघतंय, तो केवळ अपात्रतेच्या निर्णयाकडे बघत नाहीये. तर या आपल्या हिंदुस्थानामध्ये, या आपल्या भारतामध्ये सर्वोच्च न्यायालय म्हणून जे काही आहे त्याला हा लवाद जुमानत नसेल तर सर्वोच्च न्यायालयाचं अस्तित्व राहणार आहे की नाही? या देशात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटना तिचं अस्तित्व शिल्लक राहणार आहे की नाही? आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे अनेक क्रांतिकारकांनी आणि अनेक योद्ध्यांनी रक्त सांडून, बलिदान देऊन, त्याग करून जी आपली भारत माता स्वतंत्र केली, त्या भारत मातेची लोकशाही ही टिकणार आहे की नाही ह्याच्याकडे आमचं लक्ष आहे. बघूया आता 30 तारखेला काय होतंय. नुसता अपात्र कोणाला ठरवणार? आधी जनतेने ठरवूनच टाकलेलं आहे. माझं तर म्हणणं असं आहे की केसचा निकाल लागण्याच्या निवडणुका घेऊन दाखवा, जनता जनार्दन ठरवेल ते पात्र आहेत का अपात्र आहेत. होऊन जाऊ दे खुल्या मैदानात. पण सर्वोच्च न्यायालयाकडनं आम्हाला नक्की अपेक्षा आहे. मध्ये आपले माननीय पंतप्रधान मोदी जे बोलले, घराणेशाही घराणेशाही, होय मी घराणेशाहीचा पाईक आहे, कारण मला माझ्या घराण्याचा अभिमान आहे, मला माझ्या आई वडिलांचा अभिमान आहे, आजोबांचा अभिमान आहे आणि सर्व पूर्वजांचा अभिमान आहे. जो कुटुंब व्यवस्था मानत नाही त्यांनी दुसऱ्याच्या घराण्याबद्दल बोलू नये.
पहिले कुटुंब व्यवस्था मान आणि मग हिंदुत्वाचं बोल. कारण कुटुंब व्यवस्था हा हिंदू संस्कृतीचा एक पाया आहे. तोच जर तुम्हाला मान्य नसेल तर तुम्ही आमच्यावरती बोलणारे कोण आहात? तुम्हाला काही अधिकार नाहीये. ज्याप्रमाणे मी कोरोनाच्या काळामध्ये माझे कुटुंब, माझी जबाबदारी, सर्व महाराष्ट्र मी माझं कुटुंब मानून माझ्या परीने मी काम केलं, म्हणून मला अभिमान आहे की कोणाच्याही नशिबात नाही ते एक नातं कुटुंब प्रमुख म्हणून मला महाराष्ट्राच्या जनमानसामध्ये स्थान मिळालं. मला अभिमान आहे त्याचा. बरं, घराणेशाहीला विरोध करायचा ना, करा, जरूर करा. पण घराणेशाहीला विरोध करताना आम्ही पोचलेली घराणेशाही तुम्ही डोक्यावरती बसवताय ती पहिली खाली करा. बाप मंत्री, मुलगा आमदार, मुलगा खासदार, हे सगळे जे काय चाललंय ते पहिलं करा. असं काही नाही की सगळीच घराणी काही चांगली असतात, सगळीच घराणी काही वाईट असतात. घराण्याची सुद्धा एक परंपरा असते, घराण्याचे संस्कार असतात. कोण कोणत्या घराण्यातल्या त्याच्याप्रमाणे त्याची ओळख ठरते. ज्याप्रमाणे जर तुम्ही घराणेशाही बघायला गेला, डॉक्टरचा मुलगा डॉक्टर होतो, आम्ही सुद्धा घराणेशाही, घराण्याची परंपरा जपणारे आहोत. त्याचप्रमाणे आणखीन एक घराणेशाही नाही पण घराण्याची परंपरा मी आवर्जून सांगेन, ती म्हणजे आपले सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश चंद्रचूड साहेब. स्वतःच्या कर्तृत्वाने बसलेत, पण त्यांचे वडील सुद्धा सरन्यायाधीश होते आणि कडक होते, कणखर होते. शेवटी इतिहासामध्ये आपली नोंद काय होणार आहे हे प्रत्येकाने खबरदारी घ्यायची. कोणासमोरही न झुकणारा म्हणून माझी नोंद व्हायला पाहिजे की सत्ताधाऱ्यांचे बूट चाटणारा, हे प्रत्येकाने ठरवायचंय. मग जशी घराणेशाहीची परंपरा आहे तशीच काही नावं अशी आहेत ज्यांच्या घराण्याचा आतापताच माहिती नाहीये पण तरी सत्ताधीश झाले. फरक बघाय तुम्ही. हिटलरचे वडील माहिती आहेत कोणाला? हिटलर काय घराणेशाहीतला होता? सद्दाम हुसेन काय घराणेशाहीतला होता? पुतीन काय घराणेशाहीतला आहे? गदाफी काय घराणेशाहीचा आहे? मुसोलिनी, स्टालिन, कोणाची घराणी माहिती आहेत? पण हाही धोका विसरू नका की ज्याचा काही आगापिछा नाही, त्याच्या हातामध्ये जर का देश दिला तर काय होऊ शकतं त्याचं अत्यंत वाईट उदाहरण हे जर्मनी आहे. हे जर्मनी आहे. असाच उदय झाला, लोक पागल झाली, अंधभक्त झाली आणि आज त्याने जे काय बहुमत मिळाले हे बहुमत तर काहीच नाही. जवळपास 95, 97, 98% त्यावेळेला हिटलरला बहुमत मिळालं होतं विकासाच्याच नावावर. काय केलं त्यांनी? आज जाऊन जर का विचारलं तर जर्मन लोकांना लाज वाटते की त्यांच्या देशामध्ये हिटलर होऊन गेला म्हणून. मग तुम्ही ठरवायचंय की ज्याच्या घराण्याचा आगापिछा माहिती असा निवडायचा की कोणाचा कशाला पत्ता नाही, आज दिसते उद्या गायब. तुमचं मरण तुम्ही पत्करा. मी माझी वाट लावून काम केलं, मला आनंद झाला तुमची वाट लागली, आता मी झोळी लावून चाललो, तुम्ही बसा रिकामी कटोरी घेऊन. आणि हे जर का टाळायचं असेल तर आज माझं ठाम मत आहे, एक काळ जरूर होता की कदाचित याच व्यासपीठावरून हिंदू हृदय सम्राट बोलले होते की देशाला एका मजबूत सरकारची गरज आहे. मजबूत सरकार आपण बघितलं, 9 वर्ष पाहिलं. म्हणजे मला आज सुद्धा आठवत आहे की 14 साली ज्या वेळेला प्रणवदा राष्ट्रपती होते तेव्हा आम्ही सगळे, आता वेडगळच, आम्ही गेलो होतो सगळे पक्ष मिळून आणि आम्ही सांगितलं की आमचा नेता नरेंद्र मोदी. मग प्रणव मुखर्जी खुश झाले, आम्हाला म्हणाले 25-30 वर्षानंतर एका पार्टीचं सरकार आलं, आता देशामध्ये स्थैर्य येईल. काय आले तुम्ही सांगा? आले स्थैर्य? काय तुमचे प्रश्न सुटलेत? आणि म्हणून मला आज असं वाटतं की सरकार तर बदललं पाहिजेच, पण आता जे सरकार आणायचं आहे हे सरकार मजबूत जरी असलं तरी एका पक्षाचं बहुमत असलेलं पाशवी सरकार नको, अजिबात नको. जेव्हा खुर्ची थोडीशी डगमगीत असते तेव्हा देश मजबूत होतो. नरसिंहरावांनी चांगलं काम केलं, मनमोहन सिंगांनी केलं, अटलजींनी सुद्धा केलं.
सगळ्यांना सोबत घेऊन चालणारं सरकार पाहिजे, मिलीजुली सरकार आज पाहिजे आपल्याला. पण यांचं जे सगळं चाललंय, मी मागेच बोललो होतो की हिंदुत्वाचा बुरखा फाटल्यानंतर आतमधला यांचा विभत्स किळसवाणा चेहरा, भेसूर चेहरा आता आम्हाला दिसायला लागलेला आहे. जे काय एक स्वप्न दाखवलं होतं 2014 साली, आणि त्यांचीच भाषणं आहेत. पेट्रोल का दाम ऊपर गया कि नीचे, गैस का दाम ऊपर गया कि नीचे, डॉलर ऊपर गया, रुपया ऊपर गया कि नीचे. मग काढा, सगळ्या गोष्टी काढा. जे मी तुम्हाला सांगितलेलं आहे, होऊन जाऊ दे चर्चा म्हणून गावागावात जाऊन ह्या सगळ्या गोष्टी समजावून सांगा, समजावून सांगा. पण आज सगळं काही त्यांनी गुंडाळून ठेवलेलं आहे. माझ्या आधीचे सगळे वक्त्यांनी एक एक समाचार घेतलेलाच आहे. मी संजय राऊतांचं भाषण ऐकत होतो, भ्रष्टाचारावरती कडाडून बोलले. संजय, काळजी करू नका, उद्या आपलं सरकार येणार आहे, नक्की आणणार म्हणजे आणणारच. आणि आज जे दमदाट्या करतायत त्यांना सुद्धा सांगून ठेवतोय की तुम्ही आमच्या लोकांना जो त्रास देताय, तो त्रास बंद नाही झाला तर सरकार आणल्यानंतर तुम्हाला सुद्धा आम्ही उलटे टांगल्याशिवाय राहणार नाही. उलटे टांगू तुम्हाला. मी सर्व